गेस करा कोण कोणाची मम्मी वाटते. आणि तो लिटरली माझ्या हाईटच्या एवढा लांब बघ. बघ. उभे. खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड. चिल्लाय का Hello guys, welcome back to our YouTube channel Ashwin Story. तर आज आमच्याकडे आहे हळदी कुंकू. हळदी कुंकू माहिती आहे ना बायकांचा कार्यक्रम. सगळ्यांना बायकांचा कार्यक्रम त्यांचं असतं ना. तर तू पण आहे ना. पण असं आजकाल काही बायकांचं वगैरे काही राहिलं नाहीये. आजकाल सगळं कपल सगळं मिळूनच करतात. ओके. तर आता आम्ही करणार आहे छान हळदी कुंकूची तयारी आणि सगळी तयारी आम्ही तुम्हाला पण दाखवणार आहे. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे एक आमच्याकडे. सरप्राईज पण आहे. आमच्याकडे कोणीतरी आलं आहे तर आम्ही त्यांच्यासोबत तुमची भेट करूया. भेट करू. काही काही मराठी शब्दांना मी अडकून जाते. मला माफ करा प्लीज. तू सगळ्या शब्दांना अडकतेस. नाही अडकत मी सगळ्या शब्दांना. सो गाईज, या आहेत आमच्या दोघांच्या मम्मीज. आणि आता गेस करा कोण कोणाची मम्मी वाटते. समजून ये. तर ही आहे माझी मम्मी आणि या आहेत माझे सासू. बोथ ऑफ आवर मम्मीज आमच्या घरी आलेल्या आहेत हळदी कुंकवासाठी. तर त्यांनी आज किचनची कमांड सांभाळलेली आहे कारण आम्हाला ऑफकोर्स आमच्या मम्मीच्या हातचं जेवण करायचं आहे म्हणून. तर कसं वाटतंय तुम्हाला आमच्या घरी येऊन आपल्या पोराच्या आणि सुनीच्या? मुलीचा आणि जावयांचा एकदम व्यवस्थित सुखी संसार बघून तर आनंद होणार बापरे. आम्हाला. एवढे मोठे नव्हते त्यांचे आपल्याला. तर आता इकडे तयारी झालेली आहे. दही वडा गाईज यांनी खूप काही तयारी केली आहे. हे बघा सगळी म्हणजे आम्हाला काही कामच नाही करू देत आहे. सगळे कामं हेच करत आहे. आणि त्या दोघी थोड्या नर्वस होत आहे. तर आपण जास्त त्यांना नर्वस नाही करू, त्यांना कामं करू देऊ. ओके, कॅरी ऑन. आणि इथे सगळं डेकोरेशनचं सामान काढून ठेवलेलं आहे. आता आम्ही पट्ट डेकोरेशन करणार आहे. हे बघा इकडे नाही का पतंग वगैरे सगळ्या काढून ठेवलेल्या आहेत आम्ही. कुठं लावायचं? आणि आता अश्विन माझी हेल्प करणार आहे. बघूया आता कुठे कुठे काय लावायचं. पण आता लवकर करावं लागेल बिकॉज लेट होते आपल्याला. तर guys, let's start decoration. वी हॅव या छोट्या छोट्या खूप सुंदर आमच्याकडे काहीच आहेत. आम्ही काय आणलेल्या असं लोकल मार्केटमधून ना. तर हा, आम्ही हे बघ डमरू. वाव, हे तर माहितीच नव्हतं आपल्याला. हे डमरू आहेत गाईज. लुक एट दिस. त्याच्यामध्ये बघ हे पण आहे हॅपी मकर संक्रांती. वाव नाईस. हे घेताना दिसलंच नाही हा, मला. त्याच्यामध्ये छान वेगळे वाटतं. वेगळे आहेत. त्याच्यामध्ये मग पतंग आहेत. त्याच्यात हा पतंग आपल्याला असं लटकायला हे बघ पाहिजे याच्यामध्ये खूप काही आहे. हे चक्री पण आहे. हे पण आहे. हे पण आहे. चला लेट स्टार्ट. तर आता माझी आत्या आलेली आहे. तर मी चाललो त्यांना घ्यायला. बाय. त्यांना घ्यायला त्यावर तिकडे डेकोरेशन करून ठेवा. सो आता मला सांभाळायला लागणार आहे. हा यार ते पण इम्पॉर्टंट आहे. तर मी स्टार्ट करते आता. पण हे चढून मी कसं लावणार? हा चाललाय. जा लवकर जाऊन ये. मम्मीची आहे. हा मम्मीची हेल्प करते आता. तर आता माझी रांगोळी पण राहिलेली आहे. हे पण सगळं लावायचं आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते की हे बघा हे वाण आणलंय मी. एकदम असं क्यूट छान. हे बघा छोटे असे दिवे आहेत. आणि म्हणजे असं असतं ना की लग्न झाल्यावर नाही का 1-2 वर्ष असं छान असं सामान द्यायला लागतं. असं हळदी कुंकवाचं आणि असं देवाचं काहीतरी दिवे वगैरे. तर म्हणून मी हे आणलंय. म्हणजे हे माझ्या मम्मीनेच आणलं माझ्यासाठी. तर फोन विसरलोय. फोन इथे आहे तुझा. माझा फोन घेऊन जा. मी करते आणि अजून गेलाय. बाय. सो आता याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे. मटर वगैरे आणि गाजर वगैरे बोर पण आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये फक्त आता गहू टाकायचे आहे बिकॉज ते वाडामध्ये गहू देतात. तर ते टाकायचं आहे. ते टाकूया. आणि येस लेट स्टार्ट. तर मी आता इथे असं काहीतरी स्टार्ट करते. असं काईट छोटंसं आणि तिथे असं फ्लावर्सचं डेकोरेशन करणार. तर आय गेस छान दिसेल. स्टार्ट करूया मग बघूया कसं दिसतंय. अँड मीन वाईल दहीवडीचे वडे आहेत नाही. दहीवडीचे वडे तळणं चालू आहे इकडे बाय माय मॉम. बाय द वे माय मॉम इज व्हेरी गुड, व्हेरी नाईस शेफ. इकडे असं वाटतं सगळं खाऊन घ्यावं बट मी ऑइली जास्त खाऊ नाही शकत.
मम्मीजी तुम्ही काय बनवत आहे? मी पुलाव. पुलाव. दोघी पण एकदम आलेले आहेत. फॉर्म मध्ये आलेले आहेत. मुलीकडे आणि जावयांकडे आणि सूर्याकडे आहे ना. ठीक आहे, आपण यांना काम करू देऊ आणि आपण आपलं काम चालू करू. बेबी वाव मस्त केलं बघू. कसं वाटतंय? एक नंबर. छान वाटतंय ना? हा हे कुठून आणलं ग? हे हा हे मम्मीजीने आणले. माझ्या मम्मीने दिलं का? हा नाईस. ते मस्त असं बनवलं छान पतंग. वाटतंय ना? हा हा, असं हळदी कुंकवाचं हा मस्त बनले एक नंबर. छान वाटतंय. आता चल माझी काय हेल्प पाहिजे तुला सांग. आता आपल्याला इकडे डेकोरेशन करायचं आहे. पुढे अभि बघ इथं आपण लहान लहान दिसतोय. हा, इकडे इकडे. ठीक आहे. इथे इथं डेकोरेशन करायचं ना. backdropमध्ये आणि ठीक इथे आहे. थोडेसे असे नाही हा, हा. pattern लावायचे आपल्याला. ठीक आहे. ठीक आहे? ओके इकडलं मी करून देतो मग. ओके. हे नाही कसं बरं काय करावं लागतं आपल्याला, मग छान. एक एक तिकडे लावायचं. एक इथे का अशी? आणि मी काय म्हणते, हा. हे जे आहे ना मम्माचं दुकानाचं हा. हे असं मला लावून दे. असं लावूया, हा. इथे छान वाटेल ना? ठीक आहे. तू याच्यावर कसं वाटलं का? मग आता हे मग खराब होणार. मी स्वतः आलो होतो. मग हा इथून असं कसं असतो तुला काय? हे इथे सजवायचं आणि मग इथे एवढं वर नाही लावायचं आपल्याला ते समजेल. बरं ठीक. मी करून देतो चांगलं. पटकन. त्रास देतो ना? हा, याच्या सेंटरला इकडून आरामात पावडी करून. सोफा आहे ना त्याच्या सेंटरमध्ये हा सोफा आहे. हा असं सेंटर आहे. इथे हा राहून दे. वर खाली बघ. थोडंसं कर. इकडे बस 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 परफेक्ट. छान. नाईस. आता ना आता मी पटकन नाही ना तर तिला नाही का आपण आता हे बघ, आता मी काय बघावं लागेल. आता मला दुसरी दे. हे काय आहे सोफ्याचं कवर खराब होतं. सॉक्स घातलेला आहे मी. काहीच मी सॉक्स घातलेला आहे. माझे पाय चांगले आहेत. हे नाही समजत नाही. इधर लगावायचे. हा इथे लावा. नाईस नो? Yes. छान दिसतंय. हम्म. बरं घे. अगदी चिकटपट्टी. पुढे ठीक आहे. पाला. तू वापर. ठीक आहे? ठीक आहे चल यार मग. पागल. आता अश्विन बनवतो आहे. काय बनवते? पतंग. त्याची अशी लढी बनवायची आहे. बरोबर टाक. त्याच्यामध्ये तसं हां हां नाईस. हे बघा एवढं सगळं राहिलेलं आहे. मी हे केलं आहे गाईज. खूप सुंदर दिसते हे. हे बघ हां नाईस 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 नाईस. हां थोडं दूर पाहिजे. सुंदर. ते करता येईल ना नंतर आपल्याला. दूर दूर घे थोडं. वाव आता कशात काढू? सुंदर वाटतं ना. आता मी स्टूल आणून देते तुला. चेहरा. चेअर आणून देते. थांब. नाईस. हा इथे एक इथे मदत लावू. हा. एक तिथे मदत लावू. मग बघू अजून उरले आपल्याकडे तर मग अजून लावू. थोडं खाली एकदम वरून नाही. हा अजून अजून खाली. हा बस. नाईस 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 नाईस. एवढी बांधू? जास्त झालं ते. थोडं वर कर ना. बरोबर. काय झालं? आता हे पतंग मोठे आहेत, नाही डिले आहेत हे बघ. ते कशी त्याला लहान- गटन बांधावं लागेल का? हा ते लहान लहान होते बरोबर झालं. आहे तुला डोकं तर. चालतंय तुझं डोकं. सुंदर वाटतंय ना. सो गाईज फायनली आमचं ते काय लावलं? हे काय लावलं? मी तू लावलं मला. हे काय लावलं? चिकन कुठे लावून दिली मला? आमचं डेकोरेशन झालेलं आहे. तर लेट मी शो यू. तरी रांगोळी राहिली आहे माझी अजून बाहेर. काय राहिलं? ते वर लावून दे तिथे. अजून थोडं वर. हां ठीक आहे चालेल. वाव नाईस. हे बघा हे असं ते वर कर ना. ते ते तर जवळ झालं यार. हां नाईस. सो दिस इज लाईक समथिंग आम्ही केलं आहे डेकोरेशन. इकडे हे असं आणि इथे हे असं सध्या झालेलं आहे. एक बाहेर रांगोळी काढायची आहे ती मी काढणार आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या पुराकडे घालायला कपडे नाही. काळा कुर्ताच नाही आहे घालायला. आता मी पटकन जातो आणि घेऊन येतो. इथेच आहे मॉल म्हणून घेऊन येतो.
यार 10 मिनिटं लागणार होती जेवढे बस हे असंच एक्सप्रेशन देऊ शकते मी, अजून काहीच नाही करू शकते. तर आता हा चाललेला आहे, तोपर्यंत मी माझी रांगोळ्या काढून करणार आणि मी रेडी होणार स्वतः. Yes, चल. बरं. खूप सुंदर दिसते हा तू, एकदम खूप जास्त सुंदर दिसते आज. हा दाखव तुझा ड्रेस. नाईस. तुझ्यासाठी गजरा आणला का? सो गाईज मी आता ना माझा गजरा बघत होती हजबंडने आणलेला, आणि आमच्याकडे असं म्हणतात की तीळ संक्रांतीला ना जी बायको असते तिच्या हाईटच्या एवढा गजरा आणायचा. ठीक आहे, हे मला माहित नव्हतं हे पण. हा मी तेच सांगते की हजबंडला माहिती नव्हतं, पण त्यांनी म्हणजे असंच आणलं त्याच्या मनाने, आणि तो लिटरली माझ्या हाईटच्या एवढा आहे. लांब बघ. बघ अबे मला शपथ मला खरंच नव्हतं माहिती. माझ्या पप्पांनी आणि मम्मीसाठी जेव्हा फर्स्ट ती संक्रांत होती ना, तेव्हा तेवढ्या हाईटचा गजरा आणलेला माझ्या काकांनी, माझ्या काकूसाठी आणलेला, आणि आता अनएक्सपेक्टेडली अश्विनी पण आणला माझ्यासाठी. तर मला ते दाखवायचं होतं. एवढं लावणार नाही, बघ माझे केस एवढे नाही आहेत, पण एक आपण अर्धा मम्मीला देऊ. ओके. तू तयारी आता कधी मी करणार? रेडी होतो यार, चल पटकन माझा सगळं व्हिडिओ हे सगळे माझा काही please. मुलगा आईला हेल्प करतोय बांगड्या घालून द्यायला, एकदम लोशन वगैरे लावून. तुटली 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 लागेल बघा. काढून द्या ती. हा गेली तिकडच्या हातावर जाते का? हो त्या हातामध्ये सो गाईज आता आम्ही तयार झालेलो आहोत, पण आमचे हे अजून तयार व्हायचे आहेत. तर आपण आता आहे ना यांना थोडस झालं का? हा झालं मग मला काही नाही. तर आपण नाही का यांना असं थोडस काहीतरी करून देऊ आता. ठीक आहे, काय पाहिजे तुला? काय पण पावडर लावली थोडं. तू हे लावलं ना मॉइश्चरायझर वगैरे? हा ते सगळं लावलं. ठीक आहे. तर आमच्या अहोंना जास्त काही नको, पाहिजे आहे पावडर. ओन्ली पावडर. तर लावून देऊया आम्ही तुम्हाला पावडर. असं गोरा दिसतो. मी काय बोलली का तुला? चांगलं दिसतो तू, कसं पण राहील तरी. अच्छा. म्हणून सुरेश लग्न केलं ना मी. खूप सुंदर दिसते. गजराने लावला का? लावला एवढा मोठा. बघू कोण लावली का? मी स्वतः लावला, मला काम नाही बोलावलं. कारण इकडे सगळेजण होते ना म्हणून. इथे लावते. हो छान, सुंदर, अति सुंदर. आता मस्त झालं. आता मस्त केस करतो आणि झालं. यार तू खूपच सुंदर दिसते. थँक्यू. समजा व्हिडिओ घ्यायचे, फोटोज घ्यायचे ना. नंतर असं तिथे लावून दे. इथे काढावर पागल आहे हा मुलगा. चल एक वेळ बघितलं का? काय ग? हे बघ ओ माय गॉड, मम्मीजीने आणली तिकडनं. मम्मीची आहे ना? हा. नाईस, छान दिसते. सोन्याची. वाव. हा तू गेलं ना तू जात नाही ना? म्हणजे जातच नव्हतं मम्मीजीने हा. असं दाबलं. असंच पाहिजे तुला. मला नाही का ते म्हणतात नेहमी की नाकात घाल 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 जातच जाणार. नाही. पण आज गेलं बघा. आज मम्मीने घालून दिली डायरेक्ट. छान दिसते ना? Nice. छान दिसते. ओके. आम्ही ऐकू मला नाही येत. एखादा तो म्हणा ना, एखादा करा ठरवून दे. अच्छा. खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड. खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड. अश्विन रावांचे नाव अमृतापेक्षा गोड. वा 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 वा. नको ना पिल्लू, नको ना, खराब होत आहे. मम्माचा ड्रेस खराब होतो. पिल्लू
वाचून वाचून या आता बाजूला. ये नीला. ना आवडलं. आहे माझ्याकडे मग मी देतात. या. तुळशीला लावते दिवा कुशलरावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी व्हा. कसं आहे आता नाही उतरवणार आहे मी. कसं आहे लाडू? आता उतरायचंय त्याला. उतरवत नाही तुला आता नाही उतरवत, आता घेऊन जाईल मी. बरं लाडू कसं आहे सांग? मस्त. 1 2 3. परत 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 तू पळ ना पहिले पळ. पहिले तू वडा संपव चल. हा मग पहिले मस्ती आधी मस्ती मग वडा संपवतो. गुड काय झालं? बापरे मस्ती बघा या मुलाची. मज्जा चिल्लाय गा वो. त्याला बसून माझ्यासोबत मजा यायची, तुझ्यासोबत नाही आता मजा. हा मस्ती मस्ती नाही आता. थकला नाही तो, पळाला समधी का चालू आहे. उखाणा घ्यावा लागतं हा? दोघींना. मम्मीची ऑलरेडी आम्ही नेहमी असंच राहा नेहमी. सोबतच यायचं, सोबतच जायचं. लाडू घेते. सांगा आता उखाणं. नाही मग पहिले तुम्ही. नाही जे ओळखी बोलते ना, जिची तिची घ्यायचं असतं. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कडी, पंजाबरावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी. छान घेतलं, बरगतचं नाव घेतलं. मला लाडूचा खोकला नाही तुम्हाला. नाव चांगले. पंजाबराव. पेटंट वाला नसले दुसरी पिढी चालू हो जाती पेटेंट. चांदी की कटोरी में चकाचक दही. चांदी की कटोरी में चकाचक दही. अश्विन जी के लिए मैं नागपुर आई. सो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. अँड तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला, आमचा फर्स्ट ब्लॉग विथ फॅमिली. तर नक्की आम्हाला सांगा. आणि अशीच ब्लॉग पाहत राहायला प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.